सुप्रभात मित्रांनो, माझ्यासाठी सुप्रभात आहे कारण की आता 1:30 वाजलेत. सकाळी 7:30 वाजता मी हॉटेलवरती आलतो. पहिला मी म्हणलं जेवायचं तर उद्या पहिलं झोपून घेऊया, नंतर मग काय असेल ते नंतर बघूया. विचार करून जे झोपलो ते आता 1:30 वाजलेत. आता उठतो, फ्रेश होतो आणि मग तुमच्याशी बोलतो. आंघोळ वगैरे झाली माझी, पण एक गोष्ट मी विसरून गेलो, माझा अष्टगंध आणायचा राहिला. असंच ब्लॉग बनवावं लागणार आपल्याला. तर पहिली गोष्ट आपण करूया हॉटेल्स विषयी. मी आता एक रूम घेतलेला, तो मला साधारण 300 रुपयामध्ये पडला. ॲक्च्युली मी पहिल्यांदा जे बघितलेलं ते फक्त 12 तासासाठी स्टे होता, त्याच्यासाठी 100 रुपये द्यावं लागतं. ते पण ते खूपच म्हणजे गर्दी होती तिथे, त्याच्यामुळे मी काही तिथे गेलो नाही. मला 200 रुपये जास्त गेलेले परवडेल, पण माझा आराम झाला हे महत्त्वाचं आहे. कशी आहे ते दाखवायला नको. हा, आणि त्याचबरोबर तुम्हाला मी बँगलोरचं सेंट्रल बस स्टँड सुद्धा दाखवणार आहे. इथं जवळच आहे, त्याच्यामुळे लांब असलं असतं तर जाता नसतं आलं. अगोदर मी इथे स्टे करणार होतो. पहिलं जेवण करूया का ते खाऊन घेऊया. चपाती वेगळाच प्रकार आहे काय ते, मला तर काय समजून नाही काय ते. मी इकडच्या पद्धतीचं जेवण घेतलं आहे. तर हे चपाती, राईस, पापड आणि हा मिक्स आहे, मसूर नाही, आपल्या जे काय हुलगा म्हणतात, हुलगा येतो. खाऊया आणि मग तुम्हाला भेटतो मी. आत्ता कळालं मला ती चटणी काढून दिली, कारण मी तसंच कोरडंच खायला लावलेलं. हे जे सांबार आहे, सांबार याच्यामध्ये मिक्स करायचं आणि मग खायचं होतं. भारी पण मस्त टेस्ट आहे. बसचे पण रेट आहेत 399, 499. बस स्टँडच्या जवळच आहे, त्याच्यामुळे लांब जायची वगैरे काही गरज नाही आहे. आता आपण पहिलं बस स्टँड बघूया. आपल्याकडे जसं तुळशीबाग आहे तसं इकडं बस स्टँडच्या शेजारीसुद्धा कपड्याची दुकानं आहेत, तुम्हाला इथे दिसत असतील. हो भाई, केवढं मोठं आहे बस स्टँड बघा ना, असं राऊंड सर्कल. आणि परत इकडे सुद्धा आहे असं. तर एवढं मोठं आहे बस स्टँड इकडचं. आणि इकडच्या बसेस बघा. फायनली आपला टाईम झाला निघायचा. आत्ता वाजले तर 8:34. गाडी साधारण 9 ते 9:15 दरम्यान तिथं लागणार आहे. मग निघूया आता आपण. सगळं घेतलेलं आहे मी, बराच वेळ म्हणजे फुल डे माझा एकदम मस्त आराम झालेला आहे. जेवढं मी कव्हर करता येईल तेवढं कव्हर करणार आहे प्रवास, कारण की भाई पुन्हा कधी हा प्रवास मी करेल का नाही मला पण माहिती नाही आहे. कारण 19-20 जवळजवळ 3 वर्षानंतर तो योग येतो आहे हा प्रवास करण्याचा. कारण मी स्वतःहून फक्त करायचा आहे प्रवास म्हणून कधी केलाच असता तर असं कधी झालं नसतं, पण आता यूट्यूबमुळं आणि तुमच्यामुळं शक्य आहे. चला निघूया. आणि काय राहिलं नाही, आता बॅग घेऊया आणि निघूया. जिथं गाडी लागते तिथं जाऊया. बघूया काय खाता येतं आहे का. जरा एवढी काय भूक नाही आहे तरी मला, तरी थोडंसं काही लाईटली खाता आलं तर खाऊया, नाहीतर मग जिथं बस थांबेल तिथं आपण खाऊया. एक्साइटमेंट लेवल एकदम 200% झालेली आहे. माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात लांबचा प्रवास आहे. ह्याच्या अगोदर मी एवढा लांबचा प्रवास कधीच केलेला नाही आहे. हे बघा तुम्ही, हे सगळे इथं हॉटेल्स वगैरे, जेवण वगैरे सुद्धा मिळतं. त्याच्यामुळं तुम्ही जर आले कधी तर सिंगल पर्सन जर असाल तुम्ही तरी 100 रुपयामध्ये तुम्हाला 12 तास आणि 150 रुपयामध्ये 24 तास तुम्हाला थांबता येतं. आणि जर फॅमिली वगैरे तर घेऊन आला तुम्ही तरी तुम्हाला म्हणजे ऑनलाईन जरी बुकिंग नाही केलं तुम्ही तरी इथं येऊन जरी तुम्ही बुक केलं तरी तुम्हाला स्वस्तात हॉटेल्स मिळून जातील. इथे सगळ्या अशा ट्रॅव्हल बसेस आहेत. तसं मला एवढंच जाणवलं येतं की हा जो एरिया आहे आनंदराव जंक्शन तो बसेससाठीच फेमस आहे. सगळीकडे बसेस दिसतील तुम्हाला. तर आहे आता मी आनंदराव सर्कलपाशी, म्हणजे मेन आनंदराव सर्कलमध्येच उभा आहे. समोर इकडे बसेस लागलेले आहेत. तुम्हाला ऑलमोस्ट म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, परत आंध्र, तेलंगणा वगैरे सगळीकडे जाणाऱ्या बसेस तुम्हाला या ठिकाणी मिळतील. समोर लागली एक जकारची बस आहे ती तुम्हाला दाखवतो.
बहुतेक ही पण जोधपूरला चालले, आपण विचारून बघूया. हे जकारचं इंटरियर. भैया किधर जाने वाले बस आहे? जोधपूर. इंटेरियर दिखा रहा सिर्फ. तर अशा प्रकारचं इंटेरियर आहे जकार ट्रॅव्हल्सचं. आपण याचं तिकीट नाही बुक केलेलं कारण तिकीट प्राईस जास्त आहे, तर आपण एमआरचं तिकीट बुक केलेलं आहे. मला तर असं वाटतं की दोन्ही गाड्या म्हणजे एकदम बरोबरच जाणार आहेत, कारण की एकदम मागे लागल्यात. इथे जकार लागली आणि इथे लगेच एमआर ट्रॅव्हल्स लागली. इथे सगळं पार्सल लोडिंग करतात आहेत. हो इंटेरियर बघा तुम्ही, जबरदस्त जबरदस्त इंटेरियर आहे. आपलं SL24 हे आपलं 24. अरे बापरे, काय आवरलं वगैरे नाही का? हे आहे आजचं आपलं चालतं बोलतं आपलं चालतं फिरतं कॅप्सूल हॉटेल. हे पण आहे प्रायव्हसी आपली काचाचं आहे. अरे बाबा ये की बाहेर हे असं लावलं की फुल पॅक, टेन्शनच नाही एकदम. म्हणजे एंडपर्यंत कोणी डिस्टर्ब करणार नाही, काय नाही. बघा ना किती लांब आहे, इकडं पण आहे इकडं पण आहे. पण जकार ट्रॅव्हल्समध्ये मी पाहिलं की सिटिंग नाही आहे, तिथे सिटिंग ऑप्शन नाही आहे, फक्त पूर्ण स्लीपरच आहे. पण इथं सिटिंगचं पण ऑप्शन आहे. लाइटिंग आपल्याला आवडली, डेकोरेशन मस्त केलं आहे. आप तो लास्ट तक रहेंगे नाही? आप यही अजून पॅसेंजरने बोर्ड नाही केलेलं, तोपर्यंत तुम्हाला थोडीशी गाडीची जनरल माहिती देतो. सिटिंग कसे आहेत तर इथं तुम्ही बघू शकता की 12 सीट्स आहेत बसण्यासाठी आणि बाकीचे वरती स्लीपर आहेत. हे वन साईड आहे आणि हे डबल साईडवाले आहेत. असे एंडपर्यंत हेच आहे. आणि माझं सीट इथं आहे स्लीपर 24 खाली आणि शेजारीच सिटिंग पण आहे. आपण एंडपर्यंत जाऊया. हो आणि शेवटी आहेत ते 4 असे आहेत, नाही 3 आणि 1 4, 3+1चं कॉम्बिनेशन आहे इथं आणि वरती पण आहे इथं. तर अशा प्रकारे आहे. सध्या जेवढं दाखवत आहे तेवढं दाखवत आहे मी. आता अंधार असल्यामुळे काही दिसत नाही एवढं, पण जेव्हा दिवस, कारण की आपला पूर्ण दीड ते 2 दिवस आपले बसमध्ये जाणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. जेवढं शक्य आहे सध्या तेवढं दाखवतो मी, बाकीचं तुम्हाला पूर्ण जर्नीमध्ये मी दाखवणारच आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल आपले तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, नवीन जर तुम्ही चॅनलवर आला असाल आणि मला पहिल्यांदा बघत असाल तर अशाच कंटेंटसाठी, अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा चॅनलला नक्की. समोर ग्रीन लाईन बस आहे आणि बघा इथं पबजीची लाईव्ह स्ट्रीम चालू आहे. प्रवास पण एन्जॉय आणि पबजी पण एन्जॉय. आता जस्ट निघाली आपली बस. टाईम झाला आहे 10 वाजले. दादा म्हणतात की आता गाडी कुठं थांबणार नाही आहे, डायरेक्ट सकाळी 7 वाजता थांबेल, कारण की आता काय जेवणाचं टायमिंग होऊन गेलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही पॅसेंजर्स असतील ते बोर्ड होतील आणि मग पुढं आपली जर्नी स्टार्ट होईल. ही शेजारी आहे आनंद ट्रॅव्हल्स. हो भाई कसला गॅप काढला आहे. इथं कॅमेरा पण आहे बॅक साईडचा आणि ऑटोमॅटिक आहे गाडी. प्रवासी बघा ना किती, काहीच नाही आहेत, काहीच वरती पण नाही आहेत, पूर्ण बस रिकामी आहे. म्हणजे आणि जकार ट्रॅव्हल्सचं बघितलं मी, त्याच्यामध्ये बरेच पॅसेंजर्स होते आणि तर लाईट वगैरे पण चालू नाही आहे. रीडिंग लॅम्प आहे पण रिंगमध्ये इथं दिसत असेल तुम्हाला, पण बंदच आहे. हे बटन तुम्हाला पण हे बंदच आहे आणि हे सुद्धा बंद आहे. त्यामुळे मी रिव्ह्यू बघितलेला अगोदर, मला माहिती होतं रिव्ह्यू म्हणजे खूप कमी आहे आणि तो जो जकार ट्रॅव्हल्स आहे त्याचा चांगला रिव्ह्यू होता. म्हणजे आपण कोल्हापूरच्या जवळपास जाऊ. 11:30 वाजलेत, म्हणजे
विचार करा 7.5 तासात आपण क्रॉस करतोय बहुतेक असं मला वाटतं, कारण की गाडी एकदम हाय स्पीड आहे. वॉल्वो B11R आहे, त्याच्यामुळे स्पीड पण जबरदस्त आहे गाडीचा. लवकर जाईल, कळलं आपल्याला आता उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत आपण कुठं पोहोचतोय. जसं होईल तसं होईल, आपण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे की नाही. त्याच्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाही डोक्यावरती, कारण आपल्याला एन्जॉय होणं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. प्रवास थोडंसं बघूया आपण बाहेर आणि मग पुढं बघूया कुठं जाग येते आपल्याला. 3:49 झाले, पण झोप पण लागली. प्रॉब्लेम असा आहे की AC चालू आहे गाडीचा आणि माझ्याकडे ना ब्लँकेट आहे ना चादर आहे आणि गाडीमध्ये पण नाही आहे, म्हणजे त्यांच्याकडे पण मिळालेलं नाही आहे. स्वेटर घालावं लागेल, स्वेटर घालूया कारण लय गार लागायला लागले मला. कुठं आलोय आपण काहीच कळलं नाही मला. मी काय बघत नाही आता, गाडी थांबल्या बघूया कुठं इकडं पोचतो आपण. स्पीड बघा गाडीचं. सकाळचे 7 वाजलेत आणि साधारण इथून फक्त कोल्हापूर आता 20 किलोमीटर राहिलं असेल. डिझेलसाठी स्टॉप आहे आता हा आपला, आणि मग पुढे गाडी हॉटेलवरती थांबेलच ब्रेकफास्टसाठी. हो भाई, काय दिसते गाडी. डिझेल भरते त्यात गाडीमध्ये आणि तुम्ही पाहू शकता डिझेल किती वाहते ते. एअर सस्पेन्शन आणि खाली वर आता 334 लिटर डिझेल बसलं. 28,625. 400 लिटरची टाकी आहे डिझेलची, आणि अगोदर गाडीमध्ये डिझेल होतं त्याच्यामुळे 334 लिटर. वाव, एवढं डिझेल पहिल्यांदा बघितलं मी भरलेलं कुठल्या गाडीमध्ये. जबरदस्त एकदम. फ्रेश वगैरे होऊया, मग आंघोळ नाही करता येणार, फक्त तोंड वगैरे धुता येईल. पण झोपलो राव, काय झालं काय माहिती, नुसतं झोपच लागायला लागली मला. तिकडं पण गेलो, तिथं पण झोपलो हॉटेलवर. आता गाडीत बसलो गुल एकदम. नाश्ते के लिए, ब्रेकफास्ट के लिए आगे और जाकर खड़ा करता ना. अच्छा अच्छा. या गाडीचं रिअर इंजन असल्यामुळे आतमध्ये तुम्हाला कॅबिनमध्ये पण आवाज येत नाही, आणि मध्ये तुम्ही जिथं झोपता बसता तिथे सुद्धा आवाज येत नाही तुम्हाला. एकदम स्मूथ गाडी चालते आणि आदळता अजिबात बसत नाही. आता तुम्ही पाहिलं असेल सस्पेन्शनचं कशा खालीवर अपडाऊन होतं ते. सही आहे का. आणि समोर सनराईज होतोय छानपैकी. बॉल लेके आया. स्वागत आहे. आपली गाडी थांबते ब्रेकफास्टसाठी आणि जकार गाडी समोरच लागली.
BR ट्रॅव्हल्स पण आहे. हा आहे आपल्या बसचा पहिला ऑफिशियल हॉल्ट. टाईम झाला आहे 8 वाजलेत आणि सगळ्या गाड्या इथेच उभ्या आहेत. BR ट्रॅव्हल्स, जखार ट्रॅव्हल्स आणि आपली MR ट्रॅव्हल्स. खाली उतरूया, तुम्हाला दाखवतो मी सर्व ज्या बसेस, ह्या डायरेक्ट सगळ्या बसेस जोधपूरला जाणार आहेत त्या तुम्हाला दाखवतो मी. खाली जाऊया, पहिली गाड्यांची माहिती घेऊया आणि मग पुढं फ्रेश होऊया. ही समोर आहे BR ट्रॅव्हल्स. तर तुम्ही माझ्या मागे पण बघू शकता आणि ते बघा, ही महादेव ट्रॅव्हल्स, BR ट्रॅव्हल्स, पलीकडे जखार ट्रॅव्हल्स आणि आपली MR ट्रॅव्हल्स. ह्या ज्या 4 बसेस आहेत, ह्या सर्व बसेस एकाच ठिकाणी जाणार आहेत जोधपूरला. आणि कॉस्टिंगविषयी तुम्हाला म्हणजे सांगायचं राहिलं, मला तिकीट जर पडला माझा बँगलोर टू जोधपूर 2630 रुपये. आणि जी जखार ट्रॅव्हल्स आहे तिचं थोडंसं जरा महाग होतं, तिचं 2800 रुपये तिकीट होतं. आणि कॉस्टिंगविषयी जर सांगायचं झालं तर ह्या बसची कॉस्ट माहिती आहे तुम्हाला, साधारण 2 करोड रुपये एका बसची किंमत आहे. आणि यांच्याकडे अशा 8 बसेस आहेत. MR ट्रॅव्हल्स जो आहे तो जखारच्या अगोदर हा रूट करते, मग नंतर जखार ट्रॅव्हल्सने हा रूट सुरू केला. जखार ट्रॅव्हल्स तुम्हाला मी रात्री दाखवलेलं, आता थोडंसं आतमध्ये जाऊन बघून येऊया आपण. रात्री व्यवस्थित दाखवता नाही आलं. तर हे असं इंटेरियर आहे गाडीचं, ड्रायव्हिंग सीट आणि मागे बघू शकता. हो भाई, त्या आरशा लावल्यामुळं तर एकदम जबरदस्त दिसते गाडी. अशा प्रकारचं इंटेरियर आहे जखार ट्रॅव्हल्सचं. काल रात्री तुम्हाला दाखवलं मी, पण ते अंधार असल्यामुळे काय जास्त दिसलं नाही. मग असं आहे, बघू शकता तुम्ही. आत्तापर्यंत आपण कवर केलं आहे 626 किलोमीटर. रात्री 10 वाजता निघालेले, आता टाईम झाला आहे 8 वाजलेत. MR ट्रॅव्हल्सची एक अगोदरची यांची जुनी गाडी पण आहे, जी साधी गाडी म्हणजे AC स्लीपरच आहे, पण साधी मल्टी एक्सेल नव्हती ती. त्या गाडीचं तिकीट बुक केलं होतं अगोदर मी. ते तिकीट पण मला 2500 रुपयालाच पडत होतं, पण ती गाडी सकाळी 8 वाजता होती आणि ही गाडी जी होती ती रात्री 10 वाजता होती. त्याच्यामुळं ते तिकीट कॅन्सल केलं मी. आता एवढ्या लांबचा प्रवास करतो आपण, पुन्हा ह्या रूटला कधी येईल का नाही माहिती नाही मला. त्याच्यामुळे मग मी मल्टी एक्सेलचं तिकीट बुक केलं, म्हणजे ते कॅन्सल करून मल्टी एक्सेलचं केलं. आणि फील एकदम जबरदस्त आहे ही, मजा आली प्रवासाला. म्हणजे झोपलं तर असं वाटलं पण नाही की म्हणजे आदळे वाजतात काय होते, कारण की माझं सीट इथंच आहे बरोबर, स्लीपर 24 आहे. तर काहीतरी खाऊया, चहा वगैरे घेऊया, नाश्ता करूया. लवकर उरकतो. एक इडली घेतली फक्त आणि चहा घेतला आहे. परत कधी गाडी थांबेल माहिती नाही आपल्याला, थोडंसं खाल्लेलं बरं. या नाश्त्यासाठी या. All I want